मंडळी, आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. आपण सर्वजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलीच आहोत. गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात. जर तुम्हाला बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी झटपट असे मोदक तयार करायचे असतील तर तुम्ही पंचखाद्याचे मोदक तयार करू शकता. ते सुद्धा अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतात. चला तर मग बघूयात हे झटपट असे मोदक कसे तयार करायचे ते. बाप्पाचं आवडतं खाद्य म्हणजे मोदक. तर पारंपरिकरित्या पंचखाद्याचा मोदक हा खूपच छान लागतो चवीला आणि बिना गॅसचा हा पण तुम्ही घरी पण करू शकता. तर सुरुवात करूया आपण. पण घेतलेला आहे खारीक, खारकाचा चुरा घेतलेला मी, खोबरं याचा पण कीस घेतलेला, खवा, खजूर आणि खसखस आणि आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि चवीनुसार वेलदोडा आणि जायफळ. या पदार्थाची खासियत म्हणजे सगळे हे जिन्नस जे आहेत ते ख वरून सुरू होतात. खारीक, खोबरं, खवा, खजूर आणि खसखस. तर सुरुवात करूया. आता घाई असेल तर तुम्ही हे सगळे पदार्थ तसेच घेऊ शकता, मात्र तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे सगळे पदार्थ भाजून पण घेऊ शकता. सर्वप्रथम खोबरं, खारीक, खजूर, खवा, खसखस, चवीनुसार वेलदोडे आणि थोडे ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं आपण जायफळ किसून घालूया. आता आपण साचा यूज करूया. असं साचा आपण घेतलेला आहे, त्यामध्ये हे सगळे जिन्नस मी प्रेस करून भरते. तुम्ही हेच सारण जे आहे याच्या बाहेर रवा आणि मैद्याची पाती करून ते तळू पण शकता. अगदी 5 मिनिटांमध्ये हे मोदक बनून तयार होतात. हे मोदक तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि याचा नैवेद्य तुमच्या बाप्पाला दाखवा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.